2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय आणि 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। त्याआधी झी 24 तास आपल्या प्रेक्षकांसाठी महा एक्झिट पोल घेऊन येत आहे। या एक्झिट पोल मध्ये आम्ही देशातील महत्त्वाच्या एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलचे आकडे दाखवणार आहोत। विविध एजन्सींच्या सर्व्हेमधील ही आकडेवारी असल्यामुळे झी 24 तास त्याची जबाबदारी घेत नाहीये। हे आकडे म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल नाहीये, तर केवळ एक्झिट पोल आहे। यानंतर मान्यवरांसोबत आपल्या सगळ्या चर्चेला सुरुवात करूया। मी सगळी सूत्रे देतोय झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार सरांच्याकडे। नमस्कार, धन्यवाद संदीप। या चर्चेमध्ये स्वागत आहे। जसं आता संदीपने आपल्याला सांगितलंय की हा महा एक्झिट पोल आहे, पोल ऑफ द पोल्स आपण ज्याला म्हणू शकतो। देशभरातल्या ज्या सगळ्या वृत्तसंस्था आहेत आणि काही सर्वे करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडनं केलेला सर्वे, त्यांचे आकडे काय सांगतात, देशामध्ये नक्की कोणाचं सरकार असेल याचे अंदाज। एक्झिट पोल्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक्झिट पोल्स वेगळं समजून सांगण्याची गरज नाही। भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून एक्झिट पोल हा नॉर्म झालेला आहे आणि त्याची आपण चर्चा आता करणार आहोत की कसे आकडे दाखवतात, काय शक्यता आहेत, सॅम्पल सर्वे कोणाचा किती आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत। पण सोबतच आज आम्ही हा पोल ऑफ द पोल दाखवतोय, पण उद्या अर्थात रविवार 2 जून रोजी आम्ही घेऊन येतोय झी 24 तासचा आमचा एक्झिट पोल, जो असणार आहे देशातला सगळ्यात पहिला AI जनरेटेड एक्झिट पोल असणार आहे। जवळजवळ 10 कोटीचं सॅम्पल साईज, देशामध्ये सर्वाधिक सॅम्पल साईज असणारा हा एक्झिट पोल आम्ही उद्या संध्याकाळी घेऊन येतो। पण आज देशातल्या वेगवेगळ्या संस्थांचे नक्की आकडे काय सांगतायत, नक्की कुठल्या दिशेने ते अंगुली निर्देश करतायत, काय देशातलं वारं होतं, गेले जवळजवळ 3 महिने चाललेली निवडणुकांची प्रक्रिया होती। मार्चमध्ये ज्या निवडणुका संदीप घोषित झाल्या तेव्हापासून हे मोदींसाठी हॅट्रिक साठी मोदी स्वतःच म्हणतात की तिसरे टर्म त्यांनी प्रचार सुरू करण्याआधीच सांगायला सुरुवात केली होती की तिसऱ्या टर्ममध्ये आपण काय करणार आहोत, मोदींना तिसरा टर्म देणं का गरजेचं आहे याच्या भोवती सगळा प्रचार होता। आणि नंतर गेल्या 3 महिन्यांच्या काळात गेल्या जवळजवळ 60-70 दिवस जो हा निवडणुकीचा सगळा धुराळा होता, याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आले। अगदी मंगळसूत्रापासून ते अनेक मुद्द्यांची चर्चा राहिली, त्याची आपण चर्चा आजच्या जेव्हा आपण करू ही चर्चा त्याच्यामध्ये सगळे मुद्दे घेणार आहोत। पण सगळ्यात पहिले काय साधारणपणे गेल्या वर्षीचं चित्र होतं, पक्षीय बलाबल कसं होतं, कोणाच्या वाट्याला किती जागा 2019ला आल्या होत्या, चित्र कशी बदलत गेली हे आपण बघूया। कारण निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की 6:30 नंतर तुम्ही सगळी आकडेवारी दाखवू शकतात। 6:30 नंतर जसे आकडे यायला सुरुवात होईल तसे तसे आपण प्रत्येक राज्याचे, देशभरातला नक्की कल कसा आहे हे सगळं सांगणारच आहोत। पण तत्पूर्वी काही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार की गेल्या वेळेस असा कल होता। ही 2019ची आकडे संदीप आपण बघायला गेलो होतो की भाजपला किती जागा, कोणाच्या जागा किती आहेत, मतांची टक्केवारी किती होती, ही महाराष्ट्रातली आकडेवारी आहे। आपण सगळ्यात पहिले महाराष्ट्रातली आकडेवारी बघतोय। महाराष्ट्रामध्ये भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या। शिवसेना भाजपची युती होती, भाजपला 23 जागा तर शिवसेनेला 18 जागा गेल्या निवडणुकांमध्ये 2019ला मिळाल्या होत्या। काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती तर काँग्रेसच्या वाट्याला केवळ 1 जागा, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या। मतांची टक्केवारी आपण जर बघायला गेलं, या बाजूला ही मतांची आकडेवारी आहे। एक MIM ला जागा होती, अपक्ष एक ठिकाणी निवडून आल्या होत्या, नवनीत राणा अमरावतीमधून, ज्यानंतर भाजपसोबत गेला आणि भाजपचा आकडा 24 झाला। भाजप आणि मित्र पक्षांचा आकडा हा 42 वरती तेव्हा गेला होता आणि इतर ठिकाणी 6, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी 5 आणि AIMIM 1 जागी। मतांची टक्केवारी आपण बघायला गेलो तर जवळजवळ 50% वर मतं ही भाजप शिवसेना युतीला मिळाली होती। 27.84% मतं ही भाजपला मिळाली होती राज्यामध्ये, 23.50% मतं ही मिळाली होती शिवसेनेला। तेव्हाची एकत्रित शिवसेना जेव्हा शिवसेनेत फूट पडलेली नव्हती, 50% वरती ही मतं झाली, 51%च्या वरती थोडीशी मतं आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची जी मतांची टक्केवारी, जरी त्यांच्या जागा खूप कमी असल्या, डिफरन्स हा अर्ध्याच्या वरती जरी असला तरी त्यांची टक्केवारी मतांची बघितली तर दोघंही मिळून जवळजवळ 32% मतं ही त्यांच्याकडे आहेत। आणि AIMIMला 73.73% त्यांना मतं होती, अपक्षांना 3.72%। आता हा होता 2019ला महाराष्ट्रातलं काय चित्र होतं। पुढचं चित्र आपण जे बघणार आहोत 2019मध्ये, ही आपण साधारणपणे महाराष्ट्रातली आकडेवारी बघितली। महाराष्ट्रातली आकडेवारी कशी होती, मतांची टक्केवारी देशभरातली कशी होती। आता हा मगाशी मी सांगितलं, हा महाराष्ट्रातलीच ही टक्केवारी 51.84% महाराष्ट्रामध्ये NDAला मिळाली होती, भाजप शिवसेना युतीला, आणि UPAला 32.60%। वंचित हा फॅक्टर गेल्यास खूप महत्त्वाचा ठरला होता आणि जो यावेळेस आपण चर्चेचा खरा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, वंचित फॅक्टर यावेळेस कसा चालणार आहे। गेल्या वेळेस वंचित आणि AIMIM हे एकत्रित लढले होते, लक्षात ठेवा। त्यामुळे त्यांची जी मतांची टक्केवारी ती 7.65%, जो सगळ्यात मोठा गेम चेंजर ठरला होता असं अनेकांनी तेव्हा विश्लेषण केलं होतं। यंदा AIMIM फॅक्टर आणि वंचितचा फॅक्टर कसा चालणार हे देखील आपल्याला थोड्या वेळात जे आकडे येतील त्याच्यात आपल्याला काही गोष्टी पुसटच्या का होईना क्लिअर त्याच्यामध्ये होतील। इतरांना 3.72%, ज्याच्यामध्ये मग इतर पक्ष आहेत, अपक्ष आहेत आणि मनसे आहे।
आता देशभरातलं आपण चित्र बघूया. 2014ला पहिल्यांदा जेव्हा मोदी सत्तेत आले होते, आपण आता तिसऱ्या टर्मची ही चर्चा करतो की तिसरा टर्म मोदींना मिळणार आहे का. 14 पासून जे देशामधलं वारं होतं, 14 मध्ये मतांची टक्केवारी कशी होती. भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या आणि मतांची टक्केवारी होती 31.34%. ही आकडेवारी सांगण्याचं गरज काय, कारण ही आपला पुढच्या चर्चेचा भाग असणार आहे. आपल्यासोबत जे मान्यवर जोडले जाणार आहेत, एनडीएला म्हणजे भाजप आणि मित्र पक्ष, ज्याच्यामध्ये तेव्हा शिवसेना होती, शिरोमणी अकाली दल होतं, वेगवेगळे पक्ष त्यांच्यासोबत होते. एकंदरीत एनडीएला मिळालेल्या जागा ही 38% त्यांची मतांची टक्केवारी होती. काँग्रेसला 44 जागा मिळाल्या त्या आणि मतांची टक्केवारी युपीएला ज्या एकूण जागा 59 मिळाल्या त्याच्यामध्ये त्यांची टक्केवारी होती 26.74%. ही 14ची होती. 19ला काय चित्र होतं, 19च्या जर आकडेवारीकडे आपण लक्ष टाकायला गेलं तर हीच आकडेवारी तशी बदलली होती. 14पेक्षा जास्त, म्हणजे 2014मध्ये जितक्या भाजपला जागा मिळाल्या, भाजपने आपला परफॉर्मन्स हा 19मध्ये आणखी बेटर केला होता. भाजपने स्वबळावरती 303चा आकडा गाठला होता. 300 क्रॉस केलं होतं भाजपने. 303 जागा भाजपला मिळाल्या आणि एनडीएला 353 जागा. 45% मतं ही भाजप आणि मित्र पक्षांना मिळाली होती. हा आकडा खूप इथे महत्त्वाचा आहे आणि मी पुढे चर्चेत हा मुद्दा घेणार आहे. काँग्रेसला इथे तुम्हाला बघतायत, काँग्रेसला मिळालेल्या जागा त्यांची टक्केवारी युपीएची 26.74% ही युपीएची मतं होती. एनडीए आणि युपीएमध्ये जवळजवळ 19% हा मतांचा फरक आहे. जर म्हटलं जात आहे इंडिया आघाडी केली गेलेली आहे, विरोधी पक्षांची मोठ बांधली गेली आहे, जी पक्ष शिवसेनेसारखे पक्ष जे पूर्वी एनडीएत होते ते आता इंडिया आघाडीसोबत आहेत, काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे यावेळेस या मतांच्या टक्केवारीत फरक पडणार आहे का. अनेक जण म्हणतात की देशामध्ये बदलाचं वारं दिसतंय. हे बदलाचं वारं हा 19% गॅप भरून काढणार आहे का. म्हणजे हा 19% गॅप भरण्यासाठी काय व्हावं लागेल, तर भाजपची मतांची टक्केवारी ही किमान 10 ते 12% खाली यावी लागेल आणि तेवढीच इकडे वाढावी लागेल. जर हे होणार असेल तर कदाचित देशामध्ये बदलाचं चित्र बघायला मिळू शकतं, कारण हा गॅप मोठा आहे. मोदींना तिसरा टर्म मिळणार का हे या आकडेवारीवरती ठरणार आहे. महत्त्वाची राज्य आहेत, या राज्यांमध्ये कसा परफॉर्मन्स असणार आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. उत्तर प्रदेश आहे 80 जागा आहेत. महाराष्ट्राकडे आपण चर्चा, आपला फोकस अर्थातच असणार आहे. महाराष्ट्र हे यंदा देशाचं लक्ष असलेलं एकमेव राज्य आहे. कदाचित जे 14 आणि 19ला उत्तर प्रदेशकडे जे देशाचं लक्ष होतं तसंच लक्ष आता महाराष्ट्राकडे. कारणं वेगवेगळी आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या अभूतपूर्व राजकारण आपण गेल्या 5 वर्षात घडताना बघितलेलं आहे, ज्या प्रकारे सोबती बदलताना आपण इथे बघितलेलं, सरकार बदलताना आपण बघितलेलं आहे आणि देशातलं 2 नंबरचं सगळ्यात मोठं राज्य जिथे सर्वाधिक जागा तिथे जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राकडे सगळ्यांचं लक्ष इथे असणार आहे. अजून आपल्याकडे जी आकडेवारी चर्चा सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आकडेवारी आपल्याला इथे बघायची आहे. 19मधलं संख्याबळ कसं होतं त्याचं आपण थोडंसं जर फोड करून बघायला गेलं तर भाजपला 303 जागा जसं मी सांगितलं, शिवसेनेला 18 जागा जी एकत्रित शिवसेना होती. त्याच्या व्यतिरिक्त आपण बघतोय लोक जनशक्तीला 6 जागा तिथे होत्या. बाकी 1-1 जागा आणि 2-2 जागा अपना दल आहे, ऑल इंडिया झारखंड स्टुडंट युनियन, एनडीपीपी, नागालँड राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष वगैरे. पण शिवसेना 18 जागा ज्या शिवसेनेकडे होत्या, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे, ती शिवसेना आता 2 गटांमध्ये विभागली गेलेली आहे आणि शिरोमणी अकाली दल आता त्यांच्यासोबत नाहीत. जनता दल युनायटेड त्यांच्या जागा आपण बघितल्या 16 जागा तिथे. त्यामुळे हा आकडा, हे सगळे आकडे आहेत, या आकड्यांचा सगळ्यात जास्त महत्त्व असणार आहे. महाराष्ट्रामध्ये कसं चित्र असणार आहे, महाराष्ट्र हा देशामध्ये नक्की या सगळ्या चित्रामध्ये महाराष्ट्राची भूमिका काय असणार आहे. महाराष्ट्रातनं सर्वाधिक जागा मिळतील असा दावा इंडिया आघाडीनं केलेला आहे. काँग्रेसला जास्त जागा मिळतील. उद्धव ठाकरेंना किती जागा मिळतील, उद्धव ठाकरेंचं ज्या प्रकारे पक्ष, कारण हा महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा मुद्दा होता. महाराष्ट्रामध्ये हे 2 पक्ष फुटलेले, हे लोकांना आवडलेले आणि हा प्रचाराचा मुद्दा होता. हा देखील प्रचारामध्ये महत्त्वाचा, हा निकालांमध्ये आता कुठेतरी रिफ्लेक्ट होणार आहे का, तो परिवर्तित होणार आहे का. अनेक गोष्टी आहेत, अनेक जणांचं राजकीय भवितव्य महाराष्ट्रातलं बोलायचं झालं तर या निवडणुका ठरवणार आहेत. शरद पवार आज त्यांना त्यांच्या वयाच्या 84-85 वर्षी प्रचार करताना आपल्याला दिसले. त्यांना त्यांच्या पक्षाचं अस्तित्व राखायचं आहे. बारामती मतदारसंघातून त्यांच्या कन्या त्यांच्याच सुनेविरुद्ध उभ्या आहेत. ही अत्यंत महाराष्ट्रातली महत्त्वाची लढत, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी गेली 2.5 वर्ष जो प्रचाराचा नॅरेटिव्ह होता की आमचा पक्ष चोरला गेला, माझे वडील चोरले गेले, हा प्रचार आहे, हा लोकांना पटला आहे का, लोकांनी त्याचं मतदान केलं आहे का. मुंबईत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मुंबई कुणाकडे जाणार. असं म्हटलं जातं 77 नंतर ज्या पक्षाचं मुंबईमध्ये बहुमत आलंय त्याचं देशामध्ये सरकार आलंय असं म्हटलं जातं. आता थोडंसं फॅक्ट चेक आपल्याला याचं करावं लागेल, पण असं म्हटलं जातं हे नक्की खरं ठरलं आहे किंवा एकतर्फी ज्याचं मुंबईत बहुमत आहे त्याला देशात सत्ता आलेली आहे. या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही चर्चा आपण करणार आहोत. हे सगळे वेगवेगळे जे अँगल्स आहेत आपण या चर्चेला घेणार आहोत. पण सोबतच जसे जसे आकडे येत जातील वेगवेगळ्या संस्थांचे ते एक्झिट पोल आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत.